पुण्यामध्ये प्रथमच शिवसेना स्वबळावर लढतीये। पुणेकरांना त्यामुळे न्याय मिळेल। विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा अजेंडा आहे। विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये। शिवसेना एक मजबूत पक्ष आहे। नगर परिषदेमध्ये चांदा ते काही लोक म्हणाले शिवसेना ठाण्यापुरती मर्यादा आहे। आम्ही दाखवली शिवसेना चांदा ते बांधापर्यंत आहे। आणि जे आता विरोधक आहेत जे आमच्या विरोधामध्ये काही मोठी मोठी भाष्य करतायत, शिवसेनेला कमी लेखतायत, पण मी आपल्याला एवढंच सांगतो, शिवसेना विरोधकांना देखील कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही। अंबरनाथमध्ये भाजपला मोठा झटका बसलेला आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं धक्कातंत्र आता समोर आलेलं आहे। शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय खेळीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शह दिल्याचं पाहायला मिळतंय। कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 2 जाहीर सभा होणार आहेत आणि या सभांची जय्यत तयारी देखील सध्या सुरू आहे। राजकीय नेते प्रचारासाठी मैदानात उतरतायत। प्रचाराला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि सर्वच पक्षांनी जाहीर सभांवर आपलं लक्ष केंद्रित केल्याचं दिसतं आहे। कल्याणमध्ये सुद्धा आज संध्याकाळी कल्याण पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहीर सभा होत आहेत आणि या सभांची जय्यत तयारी सुरू आहे। कालच मनसे नेते राज ठाकरेंनी उमेदवारांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं, उमेदवारांची विचारपूस केली। त्यामुळे आता सगळेच राजकीय नेते प्रचारासाठी विविध भागांमध्ये फिरत असल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीकडनं आज जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। जे मनात तेच मनपात, प्रगती करणार महायुती या टॅगलाईन खाली महायुतीनं आपला जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे। मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये हा महायुतीचा कोल्हापूरसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली असताना अनेक पक्ष आपापला जाहीरनामा प्रकाशित करता आहेत। मात्र जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासनं गेली कित्येक वर्ष जैसे थेच आहेत। जाहीरनाम्यामध्ये केलेल्या आश्वासनांबाबत कोल्हापूरकरांना नेमकं काय वाटतं हे आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी जाणून घेतलंय, पाहूया। कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे। प्रत्येक पक्ष आता जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरंच आपण कोल्हापूरकरांकडून जाणून घेऊया की जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर खरं तर या जाहीरनाम्यामधली कामं होतात का, काय सांगाल शुभम? खरं तर जाहीरनामा प्रत्येक पक्ष आहे तो प्रसिद्ध करतो, मात्र या जाहीरनाम्यातली कामं होतात असं वाटतं का? प्रशासनानं धोरणात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा आम्हाला वाटत होती, पण सामान्य कोल्हापूरकर म्हणून आमचा भ्रमनिरास झालेला आहे। आमचे मूलभूत प्रश्नसुद्धा सुटलेले नाहीत। महापालिकेच्या शाळा, महापालिकेची रुग्णालये या सगळ्याचीच अवस्था अतिशय भीषण झालेली आहे। आता गेली 5 वर्ष झालं अधिकाऱ्यांची सत्ता आहे, आपण बघतोय आता काही त्यांची कामं झालेली नाहीत। खड्डे कोल्हापुरात झालेले आहेत सगळीकडं, त्याचे रस्ते कुठे हे नाहीत। आता ते म्हणजे ते करतात कामं, तर ती कामं पण काय अशी जास्त लेवलची, चांगल्या लेवलची केलेली नाहीत। मग आता काँग्रेसचा पण जाहीरनामा परवा दिवशी प्रकाशित झाला आहे, बघू आता काँग्रेस करेल का आपण ते हे करूया। नाही, या इलेक्शननंतर IT पार्क होणे खूप गरजेचं आहे। IT पार्क जर कोल्हापूरमध्ये आले तर कोल्हापूरमधल्या तरुणांना रोजगार मिळेल, काम मिळेल त्यांच्या हाताला। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।